आजच्या लेक्चरमध्ये ओके एक्सरसाइज 1.1 मध्ये 4 क्वेश्चन नंबर आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 4 इज अ टेबल ऑफ व्हॅल्यूज एफ जी एफ डॅश अँड जी डॅश इज गिवन बाय. म्हणजे एफ जी आणि एफ डॅश जी डॅश यांच्या किमती दिलेल्या आहेत. एफ आणि जी हे दोन फंक्शन्स आहेत. एफ डॅश आणि जी डॅश हे त्यांचे डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके एफ डॅश ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स आपण असं लिहितो. तर एफ ऑफ एक्स न लिहितात त्यांनी काय केलं, एफ डॅश जी डॅश शॉर्टमध्ये लिहिलं. ओके किंवा एफ जी हे शॉर्टमध्ये सिम्बॉल लिहिले. सो त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. इज गिवन बाय त्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला टेबलमध्ये दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने पहा, एक्स आहे हा व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल. एफ ऑफ एक्स म्हणजे हे फंक्शन, जी ऑफ एक्स सुद्धा फंक्शन, एफ डॅश ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे आणि जी डॅश ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पण कोणत्या व्हॅल्यूसाठी पहा, जसं की मी फर्स्ट व्हॅल्यू सांगतो काय दिलेली आहे, गिवन व्हॅल्यूनुसार सॉल्व्ह करणार. समजा एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर एफ ऑफ 2 ची किंमत 1 येते. ओके हे टॅब्युलर फॉर्ममध्ये आहे, म्हणजे टेबलच्या फॉर्ममध्ये आहे. आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला ते रूल मेथडने सुद्धा सॉल्व्ह करता येतं किंवा रूल मेथडने लिहू शकता. काय करायचं, एक्सची व्हॅल्यू 2 घ्या तर एफ ऑफ 2 या ठिकाणी होईल 1. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 2 जर टाकली तर जी ऑफ 2 होतात 6, एफ डॅश ऑफ 2 होतील -3 आणि जी डॅश ऑफ 2 होतील 4. ओके म्हणजे इन शॉर्ट असं त्यांना सांगायचं आहे की दिस इज द टेबल. हा टेबल रीड करता आला पाहिजे. टेबल जर रीड केला आपण तर समजतं. म्हणजे याचं आणि याचं इंटरसेक्शनचा जो रो येतो किंवा बॉक्स येतो, तो बॉक्स मीन्स द व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन ॲट दॅट एक्स इज इक्वल्स टू व्हॅल्यू. ओके किंवा ॲट दॅट पॉईंट दॅट इज नथिंग बट द एक्स इज इक्वल्स टू. मग आता हे जे एक्झाम्पल आहे, विचारलं काय आणि सॉल्व काय करायचं, तर ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे. या दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपल्याला हे नवीन नवीन फंक्शन्स तुम्हाला डिफाईन करून दिलेले आहेत. असे एक्झाम्पल जेई मेनमध्ये सुद्धा विचारलेले आहेत इंटेजर टाईप म्हणून. ओके सो इंटेजर टाईपमध्ये किंवा एखादं त्याचं ॲन्सर सिंगल व्हॅल्यू येत असतं, असं ॲन्सर तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं असतं. असे एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बरेच विचारतात. सो लक्ष द्या या ठिकाणी. एफ आर ऑफ एक्स म्हणजे हे फंक्शन डिफाईन केलं. आर ऑफ एक्स इज द एफ ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे आर ऑफ एक्स हे स्वतः एक कंपोजिट फंक्शन आहे. ते असं डिझाईन केलं की एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ 2. आर डॅश ऑफ 2 म्हणजेच काय, आर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा ॲट पॉईंट एक्स इज इक्वल्स टू 2. सिमिलरली आफ्टर दॅट इफ आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू आर ऑफ एक्स किती, तर जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स असं दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. फाइंड आर डॅश ऑफ 4. आर डॅश ऑफ 4 म्हणजेच त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो ॲट एक्स इज इक्वल्स टू 4. ओके तसंच तिसरा क्वेश्चन एस ऑफ एक्स हे फंक्शन डिफाईन केलं. चौथ्यामध्ये परत एस ऑफ एक्स हे फंक्शन डिफाईन केलं आणि त्यावरून तुम्हाला पर्टिक्युलर व्हॅल्यूज त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत. ओके सो फर्स्ट आपण काय करूयात, आता सोल्युशनमध्ये जात असताना आपल्याला एक एक व्हॅल्यू आधी आपण नोट डाऊन करून घेऊयात. त्यानंतर आपण डायरेक्टली व्हॅल्यूसुद्धा पुट करू शकतो. किंवा तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं पहा, इट इज नथिंग बट द मी एफसाठी व्हॅल्यू लिहितो. इट इज एक्सची व्हॅल्यू जर 2 टाकली तर एफच्या व्हॅल्यू काय येतात पहा. एफ ऑफ 2 आहे आपल्याकडे, तो येतो 1. इफ एक्स इज इक्वल्स टू 2 देन एफ ऑफ 2 बिकम्स 1. इफ एक्स इज इक्वल्स टू 4 देन एफ ऑफ 4. एक्सची व्हॅल्यू जर 4 टाकली आपण तर एफ ऑफ 4 मिळतो 3. सिमिलरली एफ ऑफ 6 मिळतोय आपल्याला. किती मिळतो एफ ऑफ 6 ते चेक करा. इट इज इक्वल्स टू 5. ओके त्यानंतर जी साठी लिहितोय मी आता. जी ऑफ 2 किती असेल. ओके देन वी स्टार्ट फॉर जी ऑफ 2. जी ऑफ 2 बिकम्स 6. जी ऑफ 4. ओके सो जी ऑफ 4 बिकम्स इट इज 4. या ठिकाणी दिलेलं आहे एक्स इज इक्वल्स टू 4 फुट करा देन इट इज 4. मी समोर सरकलो, इकडे सुद्धा समोर सरका, मीन्स इट इज जी ऑफ 6 किती होईल, तर जी ऑफ 6 इज अगेन 2. ओके या एफ आणि जी साठी व्हॅल्यूज घेतल्या. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत आता एफ डॅश आणि जी डॅश साठी. तर सिमिलरली इफ एक्स इज इक्वल्स टू 2 देन एफ डॅश ऑफ 2 इज गिवन विच इज -3. नंतर सांगतो 4 टाका, तर 4 टाकला तर एफ डॅश ऑफ 4 दिलेला आहे, इट इज 5. आफ्टर दॅट एफ डॅश ऑफ 6. सो एफ डॅश ऑफ 6 दिलेला आहे आपल्याला -4. सिमिलरली जी डॅशसाठी मी व्हॅल्यूज लिहितो या ठिकाणी. ओके सर ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या होत्या, फक्त स्ट्रेट फॉरवर्ड नोट डाऊन करायच्या आहेत. दॅट इज जी डॅश ऑफ 2 इज गिवन दॅट इज 4. पाहून घ्या आता समस्त टेबल रीड केलं तर. त्यानंतर जी डॅश ऑफ 4 इज गिवन, इट इज -6. आफ्टर दॅट जी डॅश ऑफ 6 इज गिवन, दॅट इज इक्वल्स टू 7.
ओके. सो अशा व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि आता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये एक एका एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचं. ही दिलेली इन्फॉर्मेशन्स होती आणि या इन्फॉर्मेशनच्या बेसवर तुम्हाला या फंक्शनला डिफरन्शिएट करून r'(2) त्यानंतर r'(4) अशा किमती कॅल्क्युलेट करायला सांगितल्या. त्यातली फर्स्ट किंमत किंवा फर्स्ट प्रॉब्लेम किंवा गिवन काय आहे, r(x) हा गिवन आहे. r(x) किती, इट इज f ऑफ इट इज g ऑफ x असं तो दिलेला आहे. r(x) हा डिफाईन केला, इट इज अ कंपोजिट फंक्शन f ऑफ g ऑफ x सेकंड लेवलला आहे. आणि r'(2) म्हणजेच काय, पहिल्या r चा डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे, त्यानंतर x च्या जागेवर 2 जर पुट केले तर ते व्हॅल्यू ऑफ फंक्शन होतं आणि ती व्हॅल्यू तुम्हाला त्या फंक्शनची कॅल्क्युलेट करायची आहे x=2 या पॉईंटसाठी. तर त्यासाठी काय करायचं, आधी r(x) तर दिलेला आहे डिफाईन करून, पण r'(2) माहीत पाहिजे ना, किंवा r' माहीत पाहिजे. तुम्हाला r' माहीत होण्यासाठी काय करायचं, त्याला 1 टाइम्स डिफरन्शिएट करा, मीन्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इफ यू डिफरन्शिएट दिस फंक्शन ते होईल r' या साईडला आणि इकडे ddx ऑफ या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इट इज f ऑफ ओके g ऑफ x. ओके. सो असं तुम्हाला कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे. आता हे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेला आहे की काय येतो तो डेरिव्हेटिव्ह. आधी एफला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू जी, मीन्स इट इज f' ऑफ g ऑफ x. ओके. इंटू त्यानंतर त्या जी फंक्शनला डिफरन्शिएट करतात, तर जी फंक्शनला डिफरन्शिएट करतो ddx ऑफ दिस बिकम्स g ऑफ x. ओके. आफ्टर दॅट इट इज f' ऑफ g ऑफ x इंटू इट इज g' ऑफ x. म्हणजे असं तुम्हाला या ठिकाणी मिळाला r' ऑफ x. काय मिळालं आपल्याला, r' ऑफ x. मग आता फक्त एक एक व्हॅल्यू पुट करा. आपल्याला काय पाहिजे, r' ऑफ x नाही पाहिजे, आपल्याला r'(2) विचारलेलं आहे, पण त्यासाठी आपण हे फंक्शन तयार केलं r' ऑफ x वालं. आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय करायचं बघा, r'(2) होण्यासाठी काय पाहिजे, जिथे x आहे तिथे मी या साईडला 2 पुट केला म्हणजे आपल्याला r'(2) मिळणार आहे. मग सिमिलरली हीच व्हॅल्यू काय करायची, राईट साईडला पुट करायची, मीन्स ते असं लिहिता येईल, इट इज f' ऑफ इट इज g ऑफ 2 इंटू इट इज g' ऑफ 2. ओके. r'(2) इज इक्वल्स टू f' ऑफ g ऑफ 2 इंटू इट इज g' ऑफ 2. आता समोर कॅल्क्युलेशन्स आहेत, कॅल्क्युलेशन्स घेऊयात. पहा काय काय होईल. तर फर्स्ट ऑफ ऑल g ऑफ 2 आपल्याला माहीत पाहिजे, तर g ऑफ 2 या ठिकाणी दिलेला आहे 6. म्हणजे हे काय होईल, मी जर का g ऑफ 2 ची किंमत पुट केली तर फर्स्ट टर्म असे होईल, इट इज f' ऑफ 6, कारण या g ऑफ 2 ची व्हॅल्यू मी पुट केली. त्यानंतर g' ऑफ 2, तर g' ऑफ 2 आहे आपल्याकडे 4. सो या ठिकाणी मी g' ऑफ 2 ची किंमत पुट करतो, दॅट व्हॅल्यू इज 4. परत एकदा f' ऑफ 6 आपल्याकडे आहे का तो चेक करा. सो f' ऑफ 6 इज अगेन वी नो f' of 6 is just -4. Therefore, we put here value of f' of 6 is -4 into it is 4. Answer is nothing but the -16. Therefore, we can say that r' of 2 has the value that is -16 and this is a integer type question. Okay, हा integer type question आहे. JEE main मध्ये असा एक क्वेश्चन विचारलेला आहे ऑलरेडी. सेकंड क्वेश्चन आहे त्यामध्ये बघा, r of x तुम्हाला दिलेला आहे, r of x is equals to g of 3 plus f of x, find r' of 4. r' of 4 मीन्स म्हणजेच परत या फंक्शनचा आधी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणे आवश्यक आहे. एकदा डेरिव्हेटिव्ह मिळाला की नंतर आपण r' of 4 सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. पहा कसं, आधी r' of x मिळवण्यासाठी त्याला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर वी गेट इट ॲज, या साईडला त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर r' of x असा होईल. स्टँडर्ड फंक्शन आहे म्हणून फक्त डॅश अप्लाय होईल आणि याच ठिकाणी इट इज ddx ऑफ किती बघा, इट इज g ऑफ इट इज 3 प्लस f ऑफ x असं फंक्शन आहे. ओके. तर या ठिकाणी g ऑफ f ऑफ x सारखंच आहे, फक्त या ठिकाणी f ऑफ x न देता 3 प्लस f ऑफ x दिला, मीन्स अगेन इट इज अ कंपोजिट फंक्शन. आणि कंपोजिट फंक्शन्स आहे तर त्याला डिफरन्शिएट कसं करतात आपल्याला चांगलं माहीत आहे. आता आधी काय करायचं, जे लेफ्ट टू राईट जात असताना जे फर्स्ट फंक्शन मिळतं त्याला डिफरन्शिएट करा, मीन्स वी कॅन से दॅट इट इज g' ऑफ 3 प्लस f ऑफ x हा जसाच्या तसाच ठेवा. ओके. का जसा तसा, कारण मी जीला डिफरन्शिएट केलं या फंक्शन सोबत आणि परत आता हे कंपोजिट आहे, या ठिकाणी हे x ची जागा या फंक्शनने घेतलेली आहे म्हणून त्याला काय करायचं, त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिफरन्शिएट करायचं, सॉरी त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, मीन्स वी कॅन राईट इट इज ddx ऑफ 3 प्लस f ऑफ x. ओके. हे नेक्स्ट होईल अशा पद्धतीने. आणि मग
समोर काय आता याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, हे तर मी असंच लिहितो जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट केला, प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा, प्रत्येक टर्मला जर डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला तर 3चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण म्हणतो एफ डॅश ऑफ एक्स, मीन्स इट इज 0 प्लस लिहायची गरज नाही, 0 लिहित नाही आपण, प्लस काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असतो एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून या ठिकाणी आपल्याला आर डॅश ऑफ एक्स या ठिकाणी मिळाला. मग आर डॅश ऑफ एक्स जर या ठिकाणी मिळाला तर आपण काय करणार आहे, आता आपल्याला आर डॅश ऑफ विचारलेलं किती आहेत 4, सो आर डॅश ऑफ 4 कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग काय करायचं, आर डॅश ऑफ 4 होण्यासाठी या ठिकाणी जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे तुम्हाला 4 पुट करायचं, मीन्स वी राईट हिअर आर डॅश ऑफ 4 दॅट इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ, ज्या ठिकाणी मग जसं लेफ्टला मी 4 पुट केला तसं राईटला सुद्धा 4च पुट करणार आहे, मीन्स इट इज 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू इट इज एफ डॅश ऑफ 4. ओके स्टुडंट, दिस इज नथिंग बट लाईक दिस. आफ्टर दॅट काय करायचं, आता एफ ऑफ 4 आणि एफ डॅश ऑफ 4च्या व्हॅल्यू पुट करा, कारण त्या ऑलरेडी टेबलमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. काय काय प्रोव्हाइड केलं, एफ ऑफ 4 म्हणजे हे येते एफ ऑफ 4 इज इक्वल्स टू 3. ओके, किंवा मी इथे सेपरेटली लिहून दिलेले एफ ऑफ 4 इक्वल्स टू 3 आणि एफ डॅश ऑफ 4 किती आहे, तर एफ डॅश ऑफ 4 5 आहे. मग ह्या व्हॅल्यू पुट अप करायच्या, मीन्स आर डॅश ऑफ 4 दॅट इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ, काय होईल बघूयात, जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4ची किंमत किती आहे 3च आहे, मीन्स इट इज 3 प्लस 3 इंटू काय करतात एफ डॅश ऑफ 4. सो एफ डॅश ऑफ 4ची किंमत 5 आहे, म्हणून मी एफ डॅश ऑफ 4 पुट करतो या ठिकाणी, दिस व्हॅल्यू इज द 5. मग त्यानंतर हे झाले असते जी डॅश ऑफ 6 इंटू इट इज 5. काय आहे जी डॅश ऑफ 6ची किंमत, ती मिळेल टेबलमध्ये मिळू शकते. जी डॅश ऑफ 6 आहे 7, किंवा इथे आहे लिहिलेली जी डॅश ऑफ 6 इज 7. देअरफॉर इट इज 7 इंटू 5 मीन्स अवर आन्सर इज नथिंग बट द 35. मीन्स आर डॅश ऑफ 4 जो या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला सांगितला दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द 35 इज द रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 मध्ये दिलेला आहे एस ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स, फाइंड एस डॅश ऑफ 4. ओके, एस डॅश ऑफ 4 विचारलेलं आहे. मग एस ऑफ एक्स तुम्हाला एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स दिलेला आहे. मग आपलं पहिलं टार्गेट आहे की डेरिव्हेटिव्ह मिळवणे, कारण एस डॅश विचारलेला आहे. मग डेरिव्हेटिव्ह मिळवण्यासाठी आधी त्याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या टर्मला डिफरन्शिएट केलं तर त्याचा एस डॅश ऑफ एक्स होतो, हे काही सांगायची गरज नाही. माय इक्वल्स टू या फंक्शनला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट केलं तर इट इज डी डी एक्स ऑफ असं लिहितात, माहिती आहे तुम्हाला, इट इज एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. ओके, तो जी आणि 9 सारखा दिसत होता. ओके, सो आता एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स आहे, तर आधी लेफ्ट टू राईट जात असताना पहिल्यांदा एफला डिफरन्शिएट करतात, हे काही सांगायची गरज नाही. सो एफ डॅश ऑफ हे मिळालं असतं 9 मायनस एफ ऑफ एक्स हा असाच्या असंच ठेवा इंटू काय करायचं असतं, जेही एक्सची व्हॅल्यू घेतं त्या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करतो परत एकदा, मीन्स इट इज डी डी एक्स ऑफ काय झालं असतं 9 मायनस एफ ऑफ एक्स. ओके, सो 9 मायनस एफ ऑफ एक्स, तर याला परत एकदा डेरिव्हेटिव्हचा सबट्रॅक्शन रूल सेपरेट झाला असता. सबट्रॅक्शन रूलनुसार आपण त्याला डिफरन्शिएट केलं असतं. हे 9 मायनस एफ ऑफ एक्स असंच ठेवतो इंटू इट इज 9चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगितलेला आहे ऑलरेडी, इट इज नथिंग बट द एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे मायनस ऑफ हा एफ डॅश ऑफ एक्स असा त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह मिळतो. मग आपली गरज काय आहे किंवा आपल्याला विचारलेलं काय आहे, एस डॅश ऑफ 4 विचारलेलं आहे. एस डॅश ऑफ 4 विचारला म्हणून एक्सच्या ऐवजी मी त्या ठिकाणी 4 पुट करतो, मीन्स इट इज एस डॅश ऑफ 4. तर एस डॅश ऑफ 4 असा आहे, देअरफॉर इट इज एफ डॅश ॲज इट इजच राहील, ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 4 पुट करा, म्हणजे हा एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 2 इंटू इट इज इंटू काय मायनस ऑफ एफ डॅश ऑफ दिस बिकम्स अगेन 4. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी एक्स होता ना त्या ठिकाणी 4 तुम्हाला पुट करायचे होते. सो मी त्या ठिकाणी 4 पुट केले, सॉरी या ठिकाणी 2 पुट केला, सो या ठिकाणी 4 पाहिजे. देअरफॉर एस डॅश ऑफ 4 इज एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू इट इज मायनस ऑफ एफ डॅश ऑफ 4. ओके, सो आता काय करायचं,
तर फक्त व्हॅल्यू पुट करायच्या f(4) आणि f'(4)च्या किमती. f(4) आपल्याकडे 3 आहे, f'(4) हा 5 आहे. मीन्स वी राईट हिअर दॅट इज इक्वल्स टू f'(9 मायनस f(4) आहे तो 3, therefore it becomes 9 minus 3 into f'(4). f'(4) तर 5 आहे, मीन्स इट इज into -5. ओके, तर f'(9 minus 3) हे 5 होतील, म्हणजे f'(5) इंटू इट इज -5 असं मी लिहू शकतो. आणि आफ्टर दॅट 9 minus 3 इज द 6. ओके, आय एम सॉरी, इट इज f'(9 minus 3). 9 minus 3 becomes 6 आणि हा -5 मल्टिप्लिकेशनमध्ये असाच. आणि f'(6) ची किंमत होणार आहे दॅट व्हॅल्यू इज -5. that value is f'(6) is -4. Therefore -4 into it is -5. So -4 into -5 is +20, and this is our required solution. Example is given, that is 4 number s of x. s of x दिलेला आहे, g of it is g of x. फाइंड s'(6). ओके, g of x हे फंक्शन डिफाइन करून दिलेलं आहे s of x ला. s' मीन्स त्याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. मग डेरिव्हेटिव्ह किती तो कॅल्क्युलेट करण्यासाठी या फंक्शनला डिफरन्शिएट करा. लेफ्ट साईडला डिफरन्शिएट केलं तर s' होतो आणि s' झाला. आणि राईट साईडला परत डिफरन्शिएट करा. राईट साईडला डिफरन्शिएट केलं तर ते इट इज g of x असा होतो. क्लिअर, g of x होतो. आणि त्यानंतर लेफ्ट टू राईट जात असताना पहिल्या फंक्शनला डिफरन्शिएट करा, म्हणजेच कसं होईल, दॅट गिव्स अस इट इज g' ऑफ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तो g' of x होईल आणि एकची जागा ज्याही फंक्शनने घेतलेली असते त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो आपण कंपोजिट फंक्शन्समध्ये, म्हणून dx ऑफ इट इज g of x असं होतं. ओके, सो परत एकदा g' of x मी असाच ठेवतो या ठिकाणी. ओके, याला काही चेंज करायची गरज नाही. आणि g of x चा डेरिव्हेटिव्ह, ओके, दिस बिकम्स g' of x. आणि हा तयार झाला आता s' of x चे डेफिनेशन. ओके, सो s' of x च्या डेफिनेशनमध्ये s' of 6 हवा आहे आपल्याला. तो s' of 6 मिळवण्यासाठी काय कराल, जिथे जिथे x आहे त्या त्या ठिकाणी मी लेफ्ट साईडला 6 पुट करतोय, म्हणून राईट साईडला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी तुम्ही 6 पुट करा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज g' of इट इज g of 6 इंटू इट इज g' of 6 असं होईल. आता आहे प्रॉब्लेम हा की किमती तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत किंवा व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g of 6 अँड g' of 6? तर g of 6 2 आहे, g' of 6 7 आहे. देअरफॉर इट इज g of 6 2 आहे, मीन्स दिस व्हॅल्यू इज जस्ट 2, म्हणजे हा g' of 2 होईल. आणि इंटू g' of 6 7 दिलेला आहे, सो g' of 6 ची किंमत येते 7, ती पुट करा. आणि g' of 2, तर g' of 2 ची किंमत ऑलरेडी दिली असेल, यस इट इज 4, therefore it is 4, means we write it here, it is 4 into 7 and 4 into 7 is just 28. okay, and this is our required solution and this complete our होल प्रॉब्लेम. ओके, या ठिकाणी 4 प्रॉब्लेम सब प्रॉब्लेम दिले होते तुम्हाला मेन प्रॉब्लेमच्या अंडर. ओके, हे आहे अशा टाईपचे इंटेजर टाईप क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात कॉम्पिटेटिव्हमध्ये सुद्धा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 खूप इझी आहे. जस्ट प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व केला असेल तर हे क्वेश्चन्स खूप काही डिफिकल्ट नाही. ओके, सो लेट अस स्टार्ट दिस एक्झाम्पल आणि फटाफट सॉल्व करून त्याला सोडून द्या. ओके, सो f ऑफ तुम्हाला काय सांगितलं, f' of 3, g' of 2 आणि g of 2 अशा किमती दिलेल्या आहेत किंवा व्हॅल्यू ऑफ फंक्शन्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर y इक्वल्स टू f ऑफ g of x हे कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे आणि या कंपोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करायचं सांगितलेलं आहे, dy/dx कॅल्क्युलेट करायचा आणि तो कॅल्क्युलेट करायचा आहे ॲट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल्स टू 2. म्हणजे x इज इक्वल्स टू 2 असताना dy/dx ची तुम्हाला किंमत फाइंड आउट करायची आहे. मीन्स वी कॅन राईट हिअर, मी स्ट्रेट फॉरवर्ड घेतो, त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या गिव्हन करून तुम्ही लिहून घ्या आधी सोल्युशन्समध्ये. आणि त्यानंतर ओके, या फंक्शनला आधी डिफरन्शिएट करा कारण dy/dx पाहिजे आपल्याला. मग y इज इक्वल्स टू किती दिलेला आहे, y इज गिवन f ऑफ g ऑफ x हे कंपोजिट आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. आपण रिमार्क आणि नोटमध्ये थेरम नंतर हे सगळं लर्न केलेलं आहे. ओके, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर इट बिकम्स dy/dx दॅट इज इक्वल्स टू ddx ऑफ, काय करायचं आहे ddx ऑफ, इट इज f ऑफ, इट इज g ऑफ x
अशा पद्धतीने एफ ऑफ जी ऑफ एक्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर लेफ्ट टू राईट जात असताना एफ या फंक्शनला आधी डिफरन्शिएट करा, नंतर जीला डिफरन्शिएट करा. म्हणजेच काय होईल, एफचा डेरिव्हेटिव्ह इट इज एफ डॅश ऑफ जेही एक्सच्या जागेवर आहे ते जसंच्या तसंच लिहा आणि त्याच फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. म्हणजे एक्सची जागा जी ऑफ एक्सने घेतली होती स्टँडर्डमध्ये, तर त्या जी ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने साईडला मल्टिप्लाय करतो. देअरफॉर इट इज डी डी एक्स ऑफ असं लिहू शकतो आपण. इट इज जी ऑफ एक्स. ओके, सो आफ्टर दॅट इट इज एफ डॅश ऑफ इट इज जी ऑफ एक्स. दिस रिमेन्स ॲज इट इज इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर त्या जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो जी डॅश ऑफ एक्स. अशा पद्धतीने मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू इट इज जी डॅश ऑफ एक्स. ओके, सो अशा पद्धतीने आता आपल्याला विचारलं काय, त्यांनी विचारलं की डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करा, पण कोणत्या पॉईंटसाठी, ॲट एक्स इज इक्वल्स टू 2 साठी. म्हणजे काय, या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 2 पुट करा. म्हणजे लेफ्ट हँड साईडला मी असं लिहू शकतो, इट इज डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल्स टू 2 लिहा सफिक्समध्ये. ओके, अँड इक्वल्स टू वी कॅन राईट हिअर एफ डॅश ऑफ. ओके, तर एफ डॅश ऑफ किती, जी ऑफ एक्स आहे तर एक्सची किंमत पुट करा. एफ डॅश ऑफ इट इज जी ऑफ 2 इंटू इट इज इंटू काय सांगितलं, इट इज जी डॅश ऑफ एक्स. तर जी डॅश ऑफ एक्स मीन्स इट इज जी डॅश ऑफ 2 अशा पद्धतीने. ओके, सो आता एक एक व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला. पहा, जी ऑफ 2 सुद्धा दिला होता 3 आणि जी डॅश ऑफ 2 5 दिलेला आहे. फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत. मीन्स दिस इज रिटन ॲज एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 किती आहे 5 मीन्स इट इज एफ डॅश ऑफ 5 इंटू इट इज जी डॅश ऑफ 2. तर जी डॅश ऑफ जी ऑफ 2 तुम्हाला जी ऑफ 2 हा आपल्याला दिलेला आहे एफ डॅश ऑफ जी ऑफ 2. तर जी ऑफ 2 दिलेला आहे 3. देअरफॉर हा होईल एफ डॅश ऑफ 3 इंटू जी डॅश ऑफ 2. तर जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 आहे. देअरफॉर वी राईट इट ॲज 5 मीन्स एफ डॅश ऑफ 3 इंटू इट इज 5. आफ्टर दॅट एफ डॅश ऑफ 3. तर एफ डॅश ऑफ 3 ची किंमत आहे -1. देअरफॉर इट इज -1 इंटू 5. दिस बिकम्स -5 मीन्स डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल्स टू 2 इज नथिंग बट द -5. and this is our required solution for example number 6 मध्ये काय सांगितलं, h of x is given. हे एक फंक्शन आहे h of x equals to 4 into f of x plus 3 into g of x. ओके, आणि ह्या व्हॅल्यू ऑफ फंक्शन दिलेल्या आहेत. तर f of 1 तुम्हाला दिलेला आहे 4, g of 1 दिलेला आहे 3, f dash of 1 सुद्धा दिलेला आहे 3 आणि g dash of 1 4 आहे. आफ्टर दॅट h dash of 1 तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. एच डॅश म्हणजे काय, एच फंक्शनचा आधी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावा लागेल. तुम्हाला फंक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एच डॅश ऑफ एक्स मिळाल्यानंतर तुम्हाला एच डॅश ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचा. ओके, काय काय सांगितलं प्रॉब्लेममध्ये, त्या किमती प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या असून त्यानंतर एच ऑफ एक्सचे फंक्शन सुद्धा दिलेलं आहे. त्यावरून एच डॅश ऑफ 1चीच किंमत विचारली. मग स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे की एच ऑफ एक्सला डिफरन्शिएट करा. मीन्स गिवन फंक्शन आधी लिहून घ्या आणि त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करा. एच ऑफ एक्स किती आहे, तर इट इज अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. ओके, अशा किमती दिलेल्या आहेत. सो आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर एच डॅश ऑफ एक्स. एच डॅश ऑफ एक्ससाठी आपण त्या फंक्शनला आधी डिफरन्शिएट करणार आहे. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंतर काय करायचं, इट इज एच डॅश ऑफ एक्स म्हणजे याला डेरिव्हेटिव्ह काढलं तर असं होईल इंटू इट इज डी डी एक्स ऑफ इंटू डी डी एक्स ऑफ काय, तर हे पूर्ण फंक्शन्स काय आहे, इट इज अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू इट इज जी ऑफ एक्स. ओके, अशा पद्धतीने. आता काय करायचं, तर डी डी एक्स ऑफ हे स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे. तर स्क्वेअर रूट फंक्शन आहे, स्क्वेअर रूट फंक्शननुसार डिफरन्शिएट करा. तर स्क्वेअर रूट फंक्शननुसार जर डिफरन्शिएट केलं तर याचा स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह होतो 1/2 टाइम्स रूट. आठवते, स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. जेही असेल रूटमध्ये ते ॲज इट इज एफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स इंटू सांगितलं होतं तुम्हाला त्या रूटमधल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा, कारण कंपोजिट फंक्शन आहे या ठिकाणी. मीन्स इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. ओके, या प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. अगेन दिस रिमेन्स ॲज इट इज. फर्स्ट टर्म जशीच्या तशीच राहते, फक्त कॅल्क्युलेशन समोर प्लस 3 इंटू इट इज जी ऑफ एक्स असं आहे. आणि
आणि 4 इंटू एफ ऑफ एक्स, तर 4 इंटू या 4 कॉन्स्टंट आहे, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला असता एफ डॅश ऑफ एक्स, मीन्स दिस बिकम्स 4 इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस अगेन 3 हा कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला तर डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स ला लिहितो मी जी डॅश ऑफ एक्स. ओके, तर हा त्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी मिळाला. आता विचारलं काय आहे, हा एच डॅश ऑफ एक्स या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन रेडी आहे. अशा पद्धतीने बघा मी एच डॅश ऑफ एक्स या ठिकाणी लिहितो सुटेबल फॉर्ममध्ये. एच डॅश ऑफ एक्स कॅन बी रिटन ॲज 4 इंटू एफ डॅश ऑफ एक्स, हे न्युमरेटरमध्ये आहे, प्लस 3 इंटू इट इज जी डॅश ऑफ एक्स. ओके, अगेन होल डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. ओके, हा एच डॅश ऑफ एक्स आपल्याकडे मिळाला, म्हणजे फंक्शनची डेफिनेशन मिळाली की एच डॅश ऑफ एक्स असा डिफाईन झाला. मग आता एच डॅश ऑफ एक्स वरून तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो एच डॅश ऑफ 1. कसा कॅल्क्युलेट करता येतो समजलं असेल आता. एच डॅश ऑफ एक्सची जागा 1 ने घेतलेली आहे, म्हणून या सुद्धा प्रॉब्लेममध्ये एक्सच्या जागेवर 1 पुट करा. मग जशी व्हॅल्यू आपण लेफ्ट साईडला पुट करतो तीच व्हॅल्यू राईटला पुट करायची, म्हणजे एच डॅश ऑफ 1 असा होईल 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1. ओके, आफ्टर दॅट डिवायडेड बाय परत 2 ॲज इट इज अंडर रूट ऑफ 4 इंटू इट इज एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू इट इज जी ऑफ 1 असं होईल. आता आफ्टर दॅट परत कॅल्क्युलेट करूया. सो परत कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर असं होईल पहा, 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 किती आहे तुम्हाला दिलेला आहे, एफ डॅश ऑफ 1 3, 4 इंटू 3 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1, तर जी डॅश ऑफ 1 4 आहे, इट इज 4. क्लिअर. 2 इंटू इट इज दिस बिकम 4 इंटू एफ ऑफ 1 आहे, एफ ऑफ 1 आहे तो 4 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 आहे तो 3. ओके, म्हणजे 3 इंटू 3. आता फक्त कॅल्क्युलेशन्स किती, तर 4 त्रिक 12 मीन्स 12 प्लस 12. 2 इंटू इट इज हे 4 चूक 16 आणि 9 मीन्स दिस बिकम्स 24 डिवायडेड बाय 2 टाइम्स अंडर रूट 25. ओके, परत कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन केले तर 12 1 12, 12 2 24, सॉरी यस 12चा भाग जातो 2 ने जर डिवाइड केलं तर बे 12 मीन्स 2 ने डिवाइड केलं तर ते येतील 12 बाय हा अंडर रूट 25 आहे सर, अंडर रूट 25 बाहेर जर आला तर दिस बिकम्स 5 मीन्स 12 बाय 5 इज द व्हॅल्यू ऑफ एच डॅश ऑफ 1. एच डॅश ऑफ 1 कॅल्क्युलेट केला किती मिळाला, दिस बिकम्स 12 बाय 5 अँड इट इज द रिक्वायर्ड सोल्युशन. नंबर 7 असा आहे, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स. ओके, एक्स कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचा आहे ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. कर्व म्हणजेच एक फंक्शन दिलेलं असतं. ओके, जिओमेट्रिकली फंक्शनला कर्व म्हणतात. ओके, y इज इक्वल्स टू साइन 2x मायनस 2 साइन x हे एखाद्या कर्वचं इक्वेशन आहे. आता ही जी कर्व आहे या कर्वचं इक्वेशन तुम्हाला असं दिलेलं आहे. ओके, आणि त्या एक्स कोऑर्डिनेट ओके या कर्ववरून एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या, पण दॅट एक्स लाईज इन बिटवीन 0 to 2π म्हणजे 0 to 360 डिग्री यांच्यामधल्याच व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत. बट वेअर dy बाय dx इज इक्वल्स टू 0, dy बाय dx इज इक्वल्स टू 0 याचा अर्थ काय, स्लोप ऑफ टँजंट म्हणतात त्या dy बाय dxला. स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट इज अगेन 0. ओके, सो dy बाय dx इज इक्वल्स टू 0 दिलेला आहे आणि यावरून तुम्हाला एक्सची किंमत काढायची. मग प्रॉब्लेमला कॅरी ऑन कसं करायचं, प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे आधी समजून सांगतो. प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं पहा, तुम्हाला y दिलेला आहे, y वरून आधी तुम्ही डिफरन्शिएट करा, त्याला dy बाय dx मिळेल आणि जेवढी dy बाय dx मिळेल त्या dy बाय dx ची किंमत त्या ठिकाणी तुम्हाला इक्वल्स टू 0 ठेवायची आहे आणि त्याला स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेट करत जा, तुम्हाला x ची किंमत मिळेल. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. मग सॉल्व्ह होतं तर आपण फक्त स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व्ह करणार आहे. चेक करा काय काय एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे आहेत. एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं, y इज इक्वल्स टू दिलेला आहे साइन ऑफ 2x मायनस 2 टाइम्स इट इज साइन x. ओके, तर या फंक्शनला आधी डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स बिकॉज ऑफ दिस dy बाय dx तुम्हाला दिलेला आहे. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स. ओके, सो dy बाय dx या साईडला होईल असं आणि d dx ऑफ इथे मिळतो तुम्हाला असं साइन 2x
मायनस 2 टाइम्स ऑफ साइन एक्स. ओके, असं फंक्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केलं तर स्टँडर्डनुसार साईनचा रेट होतो कॉस ऑफ 2x. ओके, इंटू कॉस 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, कारण ते कंपोजिट फंक्शन आहे त्या ठिकाणी. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x ने मल्टिप्लाय करा. मायनस 2 कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि इट इज डी dx ऑफ वी राईट हिअर दॅट इज द साइन एक्स. ओके, -2 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. आता डिफरन्शिएट केलं तर हे मिळालं असतं कॉस 2x. ओके, 2x चा डेरिव्हेटिव्ह होतो इट इज 2 मायनस 2 टाइम्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. ओके, अशा पद्धतीने. तर आता या फंक्शन्समध्ये तुम्हाला थोडीशी मांडणी जर व्यवस्थित केली आणि ऑब्झर्व जर केलं आपण, तर आपलं टार्गेट आहे की फक्त एक्सची किंमत कॅल्क्युलेट करणे. मग एक्सची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी या इक्वेशनमध्ये अँगलसुद्धा सेम पाहिजे. या ठिकाणी 2x आहे म्हणजे डबल अँगल आहे आणि इथे x आहे म्हणजे सिंगल अँगल x आहे. मग या ठिकाणून काय करायचं तुम्हाला, आधी पूर्णच्या पूर्ण कॉस फंक्शन सिंगल अँगलमध्ये कन्वर्ट करा किंवा डबल अँगलमध्ये कन्वर्ट करा. पण सिंगल अँगलमध्ये कन्वर्ट करणं इझी आहे, ते याच्यासाठी की कॉस 2x चा फॉर्म्युला आहे, डबल अँगल फॉर्म्युला आहे कॉस 2x चा. तो कॉस 2x चा डबल अँगल फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे इन टर्म्स ऑफ कॉस. हे शिकवलेले आहे डबल अँगल फॉर्म्युले. सो डबल अँगल फॉर्म्युला कॉस 2x चा डबल अँगल फॉर्म्युला असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स. या ठिकाणी थीटा नसून एक्स आहे म्हणून मी एक्स लिहितो. इट इज 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स -1 -2 कॉस एक्स इज जशीच्या तशीच, यामध्ये काही चेंज येणार नाही. आफ्टर दॅट मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट बाय 2, देअरफॉर वी गेट इट इज 2 इंटू 2 4. इट इज कॉस स्क्वेअर एक्स -2 कॉस एक्स. असे इक्वेशन्स तयार झालं. म्हणजे dy/dx आपल्याला मिळाला. या ठिकाणी dy/dx मिळाला 4 इंटू कॉस स्क्वेअर एक्स -2 कॉस एक्स -2. ओके, बट इट इज गिवन दॅट काय दिलेलं आहे की dy/dx हा 0 दिलेला आहे. ओके, देअरफॉर dy/dx इज इक्वल्स टू 0 ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे in the above equation. That equation is dy/dx equals to, okay, therefore we write what is the value of dy/dx. या ठिकाणी आहे 4 टाइम्स cos square x, okay, minus 2 cos x. It is -2 is equals to 0. ओके, ह्या टर्म्स मी थोड्या मागे पुढे लिहिले इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसण्यासाठी. देअरफॉर वी कॅन से दॅट 2 थ्रूआउट कॉमन दिसतो, देअरफॉर 2 ला आउटसाइड घ्या. इट इज 2 cos square x मायनस कॉस एक्स. इट इज -1 दॅट इज इक्वल्स टू 0. आणि परत हा 2 जर ट्रान्सफर केला राईटला तर तो 0 होतो आणि एवढंच इक्वेशन उरतं 2 cos square x मायनस कॉस एक्स -1 इज इक्वल्स टू 0. आणि रेग्युलर मेथडने सॉल्व करता येतं. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉस एक्स. कोणत्या फॉर्ममध्ये आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आहे, बट हे कॉस फंक्शनमध्ये क्वाड्रॅटिक आहे. मीन्स 2 cos square x मायनस कॉस एक्स -1 इज इक्वल्स टू 0. मग हा 2 cos square x आहे, क्वाड्रॅटिक आहे, तर तुम्ही क्वाड्रॅटिकनुसार याचे रूट्स किंवा फॅक्टर्स फाइंड आउट करू शकता. क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टराइज करतो. फॅक्टरायझेशन जर घेतलं तर त्याचे फॅक्टर असे पडतील 2 cos square x ॲज इट इज -2 cos x. इट इज प्लस कॉस एक्स. ओके, -1 दॅट इज इक्वल्स टू 0. ओके, अशा पद्धतीने. तर परत एकदा सॉल्व करा. त्याला सॉल्व केल्यानंतर मिळेल cos x जर आउटसाईड घेतला किंवा 2 cos x ला जर आपण आउटसाईड घेतलं तर 2 cos x आउटसाईड येईल. या ठिकाणी उरेल cos x -1. ओके, अशा पद्धतीने. आणि या दोन टर्म्समध्ये +1ला जर आउटसाईड घेतलं तर ते मिळतं cos x -1 दॅट इज इक्वल्स टू 0. आता परत एकदा cos x -1 इज इक्वल्स टू 0 सेम आहे. देअरफॉर दिस बिकम्स, त्याला पण आउटसाईड घेऊ 2 cos x +1 इंटू इट इज cos x -1 इज इक्वल्स टू 0. ओके, देअरफॉर वी कॅन सी दॅट दिस मस्ट बी 0 और दिस मस्ट बी 0. मीन्स इट कॅन बी रिटन ॲज 2 cos x +1 इज इक्वल्स टू 0 और ओके, और काय लिहितो मी cos x -1 इज इक्वल्स टू 0. ओके, आणि आफ्टर दॅट हा 2 cos x इज इक्वल्स टू -1 होईल आणि हा cos x इक्वल्स टू 1 होईल. ओके, 2 cos x इज इक्वल्स टू -1 आहे. देअरफॉर
cos x इक्वल्स टू -1/2 और cos x दॅट इज इक्वल्स टू 1. अशा दोन किमती मिळाल्या. पण मग आता यांच्यासाठी cos x इज इक्वल्स टू -1/2 ही कोणासाठी किंमत येते आपल्याला 0 to 2π. म्हणजे 0 to 2π मीन्स 360 पेक्षा लहान अँगल किंवा 360 पेक्षा लहान व्हॅल्यूज पाहिजे. मग ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या कॉसची किंमत दोन ठिकाणी निगेटिव्ह येते, एक सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि दुसरी थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण आहे तो, तर cos x इज इक्वल्स टू -1/2. दिस इज अ व्हॅल्यू फॉर cos ऑफ x इज इक्वल्स टू cos 120 डिग्री. 120 ला रॅडियन सिस्टीममध्ये 2π/3 लिहितात. ओके, अँड इट इज ऑल्सो लाईक दिस cos x इज इक्वल्स टू cos ऑफ, इट इज अगेन व्हॅल्यू ऑफ cos ऑफ 240. 240 ची किंमत सुद्धा -1/2 आहे. सॉरी यस, 240 ची सुद्धा किंमत -1/2 आहे. त्याला असं लिहितात 4π/3. ओके, मीन्स या एका cos x इज इक्वल्स टू -1/2 साठी आपल्याकडे दोन रिलेशन्स असे तयार होतात. मला या दोघांच्या किमती आपल्याला काय काय मिळतील, x इज इक्वल्स टू पहिली किंमत मिळेल या ठिकाणी आयदर इट इज 2π/3 या इक्वेशन्सवरून cos सोडून द्या x इज इक्वल्स टू 2π/3 अँड सेकंडली cos सोडून द्या x इज इक्वल्स टू 4π/3. म्हणजे अशा दोन किमतीसाठी x ची किंमत -1/2 येते. आणि सिमिलरली या ठिकाणी cos x इज इक्वल्स टू ही कोणत्या अँगलसाठी किंमत आहे, तर इट इज अ व्हॅल्यू फॉर cos 0 रॅडियन म्हणा किंवा 0 डिग्री म्हणा. cos 0 ची किंमत आपल्याकडे 1 असते. देअरफॉर x इज इक्वल्स टू वी कॅन से दॅट इट इज 0 रॅडियन. ओके, अँड देअरफॉर वी कॅन से दॅट व्हॅल्यूज ऑफ x कोऑर्डिनेट आर, तीन किमती मिळाल्या. फर्स्ट व्हॅल्यू इज 0 रॅडियन, सेकंड इज 2π/3 अँड नेक्स्ट इज 4π/3. ओके, अँड दीज आर द व्हॅल्यूज ऑफ x कोऑर्डिनेट विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर सॉल्व करता येतं या ठिकाणी. ओके.